ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमामुनी मंगलाचरण करताना पुढे म्हणतात, यदंघ्रभिध्यान समाधिधौतया धियानुपश्यन्ति हि तत्त्वमात्मनः वदन्ति चैतत् कवयो यथा रुचं समे मुकुंदो भगवान प्रसीदताम. तो भगवान मुकुंद, तो भगवान श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न राहो, अनुग्रह करो. कसा आहे तो की ज्याच्या चरणकमलांचं ध्यान करता करता जीव समाधीत जातो. धारणा, ध्यान आणि समाधी. ध्यान करता करता जेव्हा जीव समाधीत जातो तेव्हा त्या समाधीमुळं जीवाच्या ठिकाणी असलेली बुद्धी ही पूर्णतः शुद्ध होते. आणि ध्यान याचाच अर्थ आहे चिंतन आहे. भगवंताच्या चरणकमलांचं चिंतन करता करता जीवाची बुद्धी इतकी विशुद्ध होते, शुद्ध होते की त्या बुद्धीद्वारेच त्या जीवाला आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. आणि असा आत्मतत्वाचा साक्षात्कार ज्याला झाला त्याला भगवत दर्शनही घडतं. आणि त्या भगवत दर्शनानंतर तो आपापल्या बुद्धीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे त्या भगवंताचं वर्णन करतो. एकदा तत्त्व कळलं की तपशिलाचं महत्त्व कमी होतं. महत्त्व तत्त्वालाच आहे. तत्त्व समजण्यातच माणसानं आपलं आयुष्य घालवलं पाहिजे. तपशील समजण्यासाठी आयुष्य घालवण्याची गरज नाही. तपशील समजणं ह्याचाच अर्थ परिष्कार करणं. तेव्हा वस्तूचं नीट नेमकं स्वरूप करणं, ते तत्त्व कळणं हे आयुष्याचं परम आणि चरम ध्येय आहे. ते एकदा ज्याला गाठता आलं, भगवत तत्त्व ज्याला कळलं, तो मग आपल्या बुद्धीनं, आपल्या अनुभवातून आणि लोकांना कळेल असं भगवंताचं वर्णन करत असतो. मग त्याला एखाद्या स्तंभात सुद्धा भगवंत दिसेल. जसा प्रल्हादाने आपल्या वडिलांना सांगितलं, या खांबात सुद्धा भगवंत आहे. त्याला दिसला तिथे भगवंत. हिरण्यकशिपूला नाही दिसला, त्याला तो शोधावा लागला. स्तंभावर खड्गाचा प्रहार केल्यानंतर भगवंत तिथे प्रकट झाला त्याच्यासाठी. पण प्रल्हादाला तो आधीच दिसत होता. कोणाला स्तंभात दिसेल, कोणाला अणुरेणूमध्ये दिसेल, कोणाला कुत्र्याच्या ठिकाणी दिसेल, कोणाला गाढवाच्या ठिकाणी दिसेल. नाथांना गाढवाच्या ठिकाणी दिसला की भगवंत. म्हणून तर त्या तडफडणाऱ्या गाढवाला रामेश्वराला नेण्यात असलेली गंगा त्यांनी पाजली. नामदेवांनी त्या कुत्र्यामध्ये भगवंत पाहिला आणि प्रार्थना केली की अरे भगवंता, ही कोरडी भाकरी तुला पचणार नाही, हे तूप घे. कोणाला कुत्र्यामध्ये भगवंत दिसेल, कोणाला गाढवामध्ये दिसेल, कोणाला स्तंभामध्ये दिसेल, कोणाला स्त्रीमध्ये दिसेल, कोणाला पुरुषामध्ये दिसेल. ज्याला एकदा ते तत्त्व कळलं, भगवत तत्त्व कळलं, त्याला सगळीकडेच भगवंत दिसायला लागतो. रिता ठावया राघवे वीण नाही असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा तो त्यांचा अनुभव असतो. पोकळ शब्द नसतात. आणि मग असा तत्वदर्शी मनुष्य, असा साक्षात्कारी मनुष्य आपल्या रुचीप्रमाणे आणि मतीप्रमाणे त्या भगवत तत्त्वाचं वर्णन करत असतो. असा जो भगवंत आहे तो माझ्यावर प्रसन्न व्हावा असं शुकमहामुनी प्रार्थना करतात. प्रचोदिता येन पुरा सरस्वती वितन्वता जस्य सतीं स्मृतीं हृदि स्वलक्षणा प्रादुर्भूत किलास्यतः समे ऋषीणां ऋषभ प्रसीदताम. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली हे खरं आहे, पण ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी निर्मितीची प्रेरणा भगवंतानी दिलेली आहे. आणि ती कशी दिली? पूर्वकल्पातल्या सगळ्या स्मृती ह्या कल्पाच्या प्रारंभाला ब्रह्मदेवांच्या ठिकाणी त्यांनी जागृत केल्या. प्रचोदिता येन पुरा सरस्वती. आणि ह्या सृष्टी निर्मितीच्या आधी हे कार्य भगवंतानी केलं. आणि कोणाच्या मार्फत केलं? ज्ञानाची अधिष्ठात्री देवी जी सरस्वती
तिला त्यांनी प्रेरित केलं आणि तिने ब्रह्मदेवांना पूर्वकल्पातल्या सगळ्या जीवांची शेवटी जी परिस्थिती होती ती परिस्थिती लक्षात आणून देऊन ह्या कल्पामध्ये सृष्टी निर्मितीची प्रेरणा दिली. धाता यथा पूर्वम अकल्पयत असं जे म्हटलं जातं ते ह्या दृष्टीनं नवीन काही घडत नाही. मागच्या कल्पाच्या शेवटी जीवांची जी जशी अवस्था होती तीच अवस्था पुढच्या कल्पाच्या सुरुवातीला त्या जीवांचे पुढचे भोग लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या जीवांना देह मिळतो पुढच्या भोगांना अनुकूल असलेला. आणि त्याच्यासाठी जी पंचमहाभूतात्मक सृष्टी रचावी लागते ती सृष्टी ब्रह्मदेव भगवंताच्या प्रेरणेनं रचतात, तयार करतात. आणि आपल्या सगळ्या अंगांसहित वेदांच्या रूपानं भगवंत मुखातून प्रगट झाले असं ज्ञानाचं मूल कारण असलेले भगवंत माझ्यावर कृपा करोत, माझ्यावर अनुग्रह करोत, माझ्यावर प्रसन्न राहोत. ते ऋषीणाम ऋषभा आहे. ऋषी दर्शनात ज्यांना भगवत दर्शन झालेलं आहे अशा द्रष्ट्या ऋषींमध्येही श्रेष्ठ असे भगवंत आहेत. त्यांनी माझ्यावर प्रसन्न राहावं, माझ्या हृदयात त्यांनी प्रकट व्हावं अशी प्रार्थना शुक महामुनी करतायत. भूतेर्महद्भिर्य इमाः पुरो विहुर निर्माय शेते यदमूष पुरुषः भुंक्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोलंकृषिष्ट भगवान वचांसी मे. की हा सर्वभूतमय भगवान माझ्या वाणीला आपल्या गुणांनी अलंकृत करो. शुकाचार्यांची प्रार्थना सुद्धा महत्त्वाची आहे. राजाला उत्तर द्यायचं आहे ते शब्दातून उत्तर द्यायचं आहे. राजाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला ज्ञान झालं अशी अवस्था नाही आहे. 7 दिवस तो राहणार आहे आणि 7 दिवस त्याच्या ठिकाणी सदैव भगवंताचंच स्मरण चिंतन राहावं या दृष्टीने शब्दांच्याच मार्फत शब्दांच्याच माध्यमातून त्याला नाना प्रकारच्या गोष्टी सांगायला लागणार आहेत. तेव्हा ते शब्द आपल्या वाणीतून प्रकट होण्यासाठी शुक महामुनी भगवंतांची प्रार्थना करतायत की आणि आपली वाणी भगवंता आपण अलंकृत करा, आपल्या गुणांनी अलंकृत करा अशी प्रार्थना करतायत. भगवंतच ह्या सृष्टीमध्ये राहिलेला आहे. भगवंतानी सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यापासून बाजूला राहिला अशी परिस्थिती नाही आहे. भगवंतानं ब्रह्मांडाची सृष्टी निर्माण केली, ब्रह्मांडाची रचना केली, सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यात तो जाऊन राहिला. सभूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. त्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तो शिरून राहिला. इथे त्यांनी शेते शब्द वापरला आहे की पंचमहाभूतांची निर्मिती केली. जीवांची शरीरं, सगळ्या जीवांची सगळी शरीरं ही पंचमहाभूतात्मकच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यापासूनच सगळी शरीरं निर्माण झालेली आहेत. आणि त्या प्रत्येक शरीरामध्ये जीवाच्या रूपानं भगवंत तिथे राहिले आहेत, झोपलेले आहेत. सामान्य माणसाच्या ठिकाणी भगवंत झोपलेला आहे, पण ज्याला भगवत स्वरूपाची जाणीव निर्माण झाली त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्याच्या ठिकाणचा तो हृदयस्थ परमात्मा जागृत होतो. भगवंतानी गीतेच्या 18व्या अध्यायात आपला पत्ता सांगितला आहे की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो. तेव्हा पंचमहाभूतांनी बनवलेल्या या शरीरामध्ये भगवंत पुरुष होऊन पुरुषेते इति पुरुषः असा हा उत्तम पुरुष तिथे राहतो, झोपतो. आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि एक मन अशा 16 कलांनी युक्त होऊन त्या 16 कलांच्या द्वारे 16 विषयांचा भगवंत भोग घेत असतो. तेव्हा असा सर्वभूतमय भगवान त्यानं माझ्या वाणीला अलंकृत करावं अशी शुक महामुनींनी प्रार्थना केली. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे पपुर्ज्ञानमयं सौम्य यन्मुखां गुरुहासवम्.
महत्त्वाची प्रार्थना त्यांनी शेवटी केली की आपले तीर्थरूप आपले जन्मदाते व्यास महामुनी त्यांनाही त्यांनी वंदन केलं. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे. वासुदेव रूप भगवंतालाही नमस्कार आहे. आणि ज्याच्या मुखातून सर्वज्ञ भगवंता व्यासांच्या रूपानं हे सगळं गुणवर्णन करतायत त्या व्यासांनासुद्धा माझा वारंवार नमस्कार असो. यतदेवात्महो राजन नारदाय विपृच्छते वेदगर्भोभ्यदात साक्षात यदाह हरिरात्मनः. महात्म्याच्या सुरुवातीला सुद्धा व्यास हे कृष्णस्वरूपच आहेत अशा अर्थाचा चरण आला आहे. भगवान विष्णूंचा अंशरूप अवतार म्हणजे व्यास आहेत आणि ह्या व्यासांच्या पोटी आपल्याला जन्म मिळाला आहे. म्हणून एवढे ब्रह्मज्ञानी असलेले शुकसुद्धा स्मरणपूर्वक आपल्या वडिलांना वंदन करत आहेत. आजच्या काळातसुद्धा हे लक्षात घेण्यासारखं आहे. माणसं कितीही शिकली विद्वान झाली अनेक पदव्या जरी मिळवल्या नाना विषयांमधल्या तरीसुद्धा ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो त्या आपल्या आईवडिलांचं स्मरण नाहीसं होता कामा नये. उलट ते पदोपदी आपल्या ठिकाणी स्मरण राहायला पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्ञानाचा ह्या पदव्यांचा काही उपयोग आहे, त्या पदव्यांना काही किंमत आहे. ब्रह्मज्ञानी असलेले शुक महामुनीसुद्धा आपल्या वडिलांचं स्मरण करत आहेत. भगवंताचं स्मरण केलंच, त्याची प्रार्थना नाना रूपाने केली, त्याचबरोबर आपल्या वडिलांचं सुद्धा त्यांना विस्मरण झालं नाही. त्यांचं त्यांनी स्मरण केलं, त्यांना नमस्कार केला. आणि मग राजाला ते म्हणाले की अरे तू हे ते की मला विचारतोस ना सृष्टीच्या निर्मितीबद्दलचा प्रश्न, असाच प्रश्न देवर्षी नारदांनी सुद्धा वेदगर्भ अशा स्वयंभू ब्रह्मदेवांना विचारलेला होता. आणि त्या ब्रह्मदेवांना सुद्धा स्वतः भगवंता नारायणानंच उपदेश केला होता. तेच मी आता तुला ह्या पुढच्या भागात सांगणार आहे. असं म्हणून शुकाचार्यांनी मंगलाचरण पुढे पूर्ण केलं. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.